राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पण आता दादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रतिक्रिया देशातून बऱ्याच लोकांनी व्यक्त केल्या. खरं तर आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे जेव्हा निधन होते तेव्हा आपण त्या संदर्भातले सगळे पैलू हे तपासून पाहत असतो, त्याचा अभ्यास करत असतो. या संदर्भातली चौकशी हवाई यंत्रणे यांच्यामार्फत केली जाईलच व राज्य सरकार, केंद्र सरकार यांची चौकशी करेलच आणि बाकीच्या सर्व गोष्टी आपल्यासमोर उघड होतीलच. पण या अगोदर काही लोकांनी हा अपघात नसून घातपात आहे असा संशय व्यक्त केला आहे. एका वकिलाने गंभीर आरोप केल्यामुळे अजित पवार यांचा घातपात की अपघात यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. काही लोकांनी जे संशय व्यक्त केले आहेत त्यांच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. अजित पवारांच्या बाबतीत एक गोष्ट अशी होती की अजितदादांचा फोन बंद राहिला किंवा नॉट रिचेबल झाला तर त्यांच्या ब्रेकिंग न्यूज व्हायच्या. कारण सातत्याने लोकसंपर्क ठेवणारा नेता म्हणून दादांचं नावलौकिक होतं. आता हा नेता कायमचा नॉट रिचेबल झालाय. एकूणच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन सगळ्यांनाच चटका लावून जाणार आहे. त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पण राज्याच्या राजकारणात 1991 पासून सुरू झालेला झंझावत आज सर्वत्र शांत झाला. त्यांच्या अंत्यविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे यांचे उद्ध्वस्त स्टेटस खूप काही सांगून जाणार आहे. मुंबईहून बारामतीकडे निघालेले अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर अचानकच कोसळले. विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच मोठा स्फोट झाला आणि या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अशातच त्यांचे विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना म्हटलंय की अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटतोय. या अपघाताची हायकोर्ट न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीवपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं किंवा यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्यांबाबत सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी अशी मागणी वकील सातपुते यांनी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकींच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीकडे निघाले होते. आज त्यांच्या 4 सभा होणार होत्या. त्यामुळे मुंबईतून अजित पवार यांच्या विमानाने सकाळी 8:10 मुंबईला उड्डाण घेतलं. हे विमान 40 मिनिटांनी बारामतीतील विमानतळाजवळ आलं. परंतु विमान लँड करत असतानाच अखेरच्या क्षणी मोठा अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आलं आणि हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं आणि मोठा भडका घेतला. त्यामुळे विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. भयावह म्हणजे या विमान अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी ज्या लोकांनी हा विमान अपघात बघितला त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरून गेले, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं आणि नंतर विमान फिरलं. काही क्षणातच हे विमान खाली जमिनीवर कोसळलं. तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत या अपघातग्रस्त विमानाचे तुकडे उडाले असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. पण आता सातपुते यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. माहितीनुसार ज्या वेळेस विमान बारामतीमध्ये पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामतीसारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवरती ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरवावं लागलं. पण धावपट्टी दिसत नव्हती तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशामध्ये झेपावलं. आकाशामध्ये एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडिंग करायला आलं. दुसऱ्यांदा लँडिंग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही. पहिली लँडिंग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला, पण यात अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. जमिनीपासून 100 फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. विमान धावपट्टीवर पोहोचण्याच्या आधीच जमिनीला धडकलं. यानंतर मोठा आवाज आला आणि 4 ते 5 स्फोट घडले. या अपघातात अजितदादा, मुंबई PSO विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभिवी पाठव, फ्लाईट अटेंडन्स पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. मात्र अधिकृत तपासात अद्याप कोणताही राजकीय कट किंवा साजेशी कारवाईचा पुरावा समोर आला नाहीये. हा केवळ तांत्रिक बिघाड होता किंवा त्यामागे काही अन्य कारणे होती याची खात्री करण्यासाठी DGCAने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. जोपर्यंत ब्लॅक बॉक्स आणि विमानाचे अवशेष तपासले जात नाहीत तोपर्यंत याला अधिकृतपणे घातपात म्हणणे घाईचे ठरेल. मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाने संयम राखण्याचे आवाहन केले असून अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं म्हटलंय. पण आता खुद्द ममता बॅनर्जी यांनीच अजित पवार यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्यामुळे खळबळ माजली.
ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केलाय. त्या म्हणाल्या की काही दिवसांपूर्वीच मला सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून समजलं होतं की अजित पवार हे भाजपची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आज अचानकच त्यांचा असा अंत झाला. मला याबाबत सखोल माहिती तपासण्याची गरज वाटते. माझा इतर कोणत्याही तपास यंत्रणेवरती विश्वास नाही, कारण सर्व एजन्सीज पूर्णपणे विकत घेतल्या गेलेल्या आहेत. फक्त सुप्रीम कोर्टावरच आता आमचा भरोसा उरलाय. ममता बॅनर्जी यांनी या अपघाताच्या चौकशीसाठी थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास झाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारी तपास यंत्रणांवरचा विश्वास उडाल्याने स्पष्टपणे सांगितलंय, देशात लोकांसाठी कोणतीही सुरक्षा नाही. आधी अहमदाबादमध्ये इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि आता या अपघातात अजित पवार यांचा जीव गेला. वेळेच्या कमतरतेमुळे देशाचे नेते चार्टर्ड विमानाचा प्रवास करतात, मग त्यांच्या सुरक्षेसाठी काय? या अपघातामुळे आम्हाला खूप वाईट वाटले आहे. आम्हाला शब्दांनी कमतरता आहे, असेही ममता ह्या म्हणाल्या आहेत. पण ममता बॅनर्जी या विधानामुळे हा केवळ अपघात आहे की घातपात, अशा चर्चांना उधाण आलंय. 1980 साली संजय गांधी, 2001ला माधवराव सिंधिया, 2009ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी, 2021ला जनरल बिपिन रावत यांचा देखील विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान आता अजितदादांच्या मृत्यूमागे काही काळबेरं तर नाही ना, असा संशय निर्माण केला जातोय. हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या विमानाचा तांत्रिक बिघाडीमुळे झालेला अपघात हा केवळ एक अपघात आहे की VVIP प्रोटोकॉलमध्ये हलगर्जीपणा? जेव्हा एखादा मोठा नेता विमान किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करतो तेव्हा फिटनेस सर्टिफिकेटची तपासणी चोखपणे व्हायला हवी. हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.